बकाल. महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहराबद्दल लिहायचं झालं, बोलायचं झालं तर हा शब्द पुरेसा आहे. गेली अनेक वर्ष सर्व शहरं राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. सांगा, तुमच्या शहरांमध्ये शुद्ध हवा आहे का? का नाही? बांधकामांचं कारण खोटं आहे, कारण बांधकामं जगभरात होत असतात. खरं कारण आहे, नफा कमावण्यासाठी बांधकामाचे नियम धाब्यावर बसवले जातात आणि त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं, म्हणजे भ्रष्टाचार. त्याचप्रमाणे सांगा, तुमच्या शहरात चांगले रस्ते आहेत का? का नाहीत? सांगा, शहरं स्वच्छ आहेत का? कामापासून घरापर्यंतचा तुमचा प्रवास सुसह्य आहे का? ट्रॅफिकची समस्या आहे की नाही? आणि ती समस्या न सोडवता वाहतुकीच्या नियमांशी संबंधित दंड आकारणी, त्यात मात्र सुधारणा केली आहे की नाही? म्हणजे रस्ते सोमालियाचे आणि दंड अमेरिकेचे, अशी परिस्थिती आहे की नाही? फ्लेक्स बॅनर्समुळे शहरं गचाळ झाली आहेत की नाही? जे फोटो पोलीस स्टेशनमध्ये दिसायला हवेत ते फ्लेक्सवर दिसतात की नाही? स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा आहे का? दिसतील तिथली झाडं तोडणं, नद्या प्रदूषित करणं, हे उद्योग सर्रास सुरू आहेत की नाही? स्मार्ट शहरं बनवायची होती, ती बनली का? अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले आहेत की नाही? आणि का? सरकारी शाळा बंद होत आहेत की अधिकाधिक सुरू होत आहेत? बंद होणाऱ्या शाळांच्या जागा कोणाच्या खिशात जात आहेत? सरकारी इस्पितळांची अवस्था कशी आहे? हे काही महत्त्वाचे मुद्दे असतात शहरांसाठी आणि शहरात राहण्यासाठी. नाही म्हणायला, पक्षाची पंचतारांकित कार्यालये मात्र सुरू झाली की नाहीत आणि कोणत्या? हे स्वतः बघा, विचार करा आणि ठरवा.